अधिक मास या महिन्यात केलेलं दान 100 पटीनं फळ देतं. एक असा महिना जो प्रत्येक वर्षी येत नाही, पण जेव्हा येतो तेव्हा माणसाचं भाग्य बदलून जातं. असं म्हणतात की अधिक मासात केलेलं एक छोटंसं दान सुद्धा 100 पट पुण्य देतं. पण खरंच का? या महिन्याचं इतकं महत्व काय आहे? आणि या काळात कोणते दान केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मासाचं रहस्य, पुराणातील कथा आणि या महिन्यात करायची सर्वात प्रभावी दान. हिंदू पंचांगात एक विशेष महिना असतो, जो साधारण 3 वर्षांनी एकदा येतो. त्यालाच म्हणतात अधिक मास. हा महिना सूर्य आणि चंद्र यांच्या गणनेतील फरक भरून काढण्यासाठी जोडला जातो. पण हा फक्त खगोलशास्त्राचा विषय नाही, तर हा अध्यात्माचा सुवर्ण काळ मानला जातो. पुराणांमध्ये अधिक मासाला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं, कारण हा महिना स्वतः भगवान विष्णूंना अर्पण करण्यात आलेला आहे. या काळात जप, तप, व्रत, पूजा आणि विशेषतः दान केल्यास असे म्हणतात की अनेक जन्मांचं पुण्य मिळतं. एक कथा सांगितली जाते. पूर्वी सर्व महिन्यांना देवतांचा आशीर्वाद होता, पण या अतिरिक्त महिन्याला कोणीही मान देत नव्हतं. लोक त्याला अशुभ म्हणायचे. तो महिना दुःखी झाला आणि भगवान विष्णूकडे गेला. त्याने विनंती केली, प्रभू, मला कोणी स्वीकारत नाही. तेव्हा भगवान विष्णूंनी त्या महिन्याला स्वतःचं नाव दिलं, पुरुषोत्तम मास, आणि सांगितलं, या महिन्यात जो भक्त श्रद्धेने पूजा, जप, दान करेल त्याला मी विशेष कृपा देईन. तेव्हापासून अधिक मास अत्यंत पवित्र मानला जाऊ लागला. दान म्हणजेच फक्त पैसा देणं नाही. दान म्हणजेच भुकेल्याला अन्न देणं, गरजूंना मदत करणं आणि अहंकार सोडून सेवा करणं. अधिक मासात केलेलं दान विशेष फलदायी मानलं जातं, कारण या काळात केलेली प्रत्येक चांगली कृती भगवान विष्णूंच्या चरणी पोहोचते असे मानले जाते. पद्मपुराणात असं वर्णन आहे की या महिन्यात केलेले दान अनेक पटीने वाढून फळ देतं. म्हणूनच लोक या काळात अन्नदान, वस्त्रदान, गोदान, ग्रंथदान आणि जलदान करतात. कोणती दान सर्वात श्रेष्ठ मानली जाते? चला जाणून घेऊया. अन्नदान. भुकेल्याला अन्न देणं हे सर्वात मोठं पुण्य मानलं गेलेलं आहे. अधिक मासात गरिबांना अन्न वाटल्याने घरात सुख समृद्धी वाढते असे मानले जाते. दुसरं म्हणजेच जलदान. उन्हाळ्यात तहानलेल्या लोकांना पाणी देणं हे अत्यंत पवित्र कार्य मानलं जातं. पुराणांमध्ये जलदानाला जीवनदानासमान म्हटलं जातं. तिसरं म्हणजेच वस्त्रदान. गरजूंना कपडे देणं, विशेषतः वृद्ध आणि गरिबांना मदत करणं, हे भगवान विष्णूंना प्रिय मानलं जाते. चौथं म्हणजेच धार्मिक ग्रंथदान. गीता, भागवत, रामायण यांसारखे ग्रंथ दान करणे हे ज्ञानदान मानलं जातं. आणि ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दानांपैकी एक आहे. पाचवं म्हणजेच गौसेवा आणि गौदान. भारतीय संस्कृतीत गायीला माता मानलं गेलेलं आहे. गायीची सेवा, चारा देणे किंवा शक्य असल्यास गौदान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. आता सर्वात मोठा प्रश्न, खरं 100 पट फळ मिळतं का? याचा अर्थ फक्त पैसा वाढतो असं नाही, तर मनशांती, समाधान, सकारात्मकता आणि ईश्वराची कृपा हे अनेक पटीने वाढतात. दानामागची भावना सर्वात महत्वाची असते. जर दान देखाव्यासाठी असेल तर त्याला फारसं महत्त्व राहत नाही. पण जर दान श्रद्धेने आणि निस्वार्थ भावनेने केलं तर त्यांचं पुण्य अमूल्य मानलं जाते. अधिक मास या महिन्यात शक्य असल्यास दररोज भगवान विष्णूचं नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. एकादशी व्रत पाळा. गरिबांना मदत करा. तुळशी पूजन करा. गीता किंवा भगवद्गीता वाचा. राग, मत्सर, वाईट विचारांपासून दूर राहा. अधिक मास हा फक्त धार्मिक विधीसाठी नाही, तर स्वतःला बदलण्यासाठीचा संधी आहे. एक गरीब वृद्ध महिला होती. तिच्याकडे दान करण्यासाठी फार काही नव्हतं.
पण अधिक मासात तिने रोज एका भुकेल्या व्यक्तीला एक भाकर द्यायचं ठरविलं. लोक तिची थट्टा करायची. इतक्याने काय होणार असे म्हणायचे. पण तिची श्रद्धा अढळ होती. काही दिवसांनी तिच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडू लागले. घरात शांती आली, आरोग्य सुधारलं आणि लोक तिचा आदर करू लागले. कारण देवाला रक्कम महत्वाची नसते, भावना महत्वाची असते. अधिक मास हा फक्त कॅलेंडर मधला अतिरिक्त महिना नाही. तो आहे पापातून पुण्यांकडे जाण्याचा मार्ग. या महिन्यात केलेलं प्रत्येक चांगलं कर्म तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते. म्हणून या अधिक मासात थोडंसं दान करा, थोडी सेवा करा आणि मनापासून भगवान विष्णूंचं नामस्मरण करा. कदाचित हीच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आध्यात्मिक सुरुवात ठरेल. अधिक मास म्हणजेच शरीरांपेक्षा आत्म्यांचा विचार करण्याचा काळ. या महिन्यात भौतिक सुखांपेक्षा भक्तींचा जास्त महत्त्व दिलं जाते. दानामुळे मनातील लोभ आणि अहंकार कमी होतो. ज्याला जगात कोणी मान देत नाही त्यालाही देव स्वीकारतात. हीच अधिक मासाची शिकवण आहे. हा महिना संयम, सेवा आणि साधनेसाठी सर्वोत्तम मानला जातो. पुरुषोत्तम मास म्हणजे स्वतःच्या दोषांवर विजय मिळवण्याची संधी. स्कंद पुराणात अधिक मासाचं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. पद्मपुराणानुसार या महिन्यात विष्णू नामस्मरण अत्यंत फलदायी मानलं जाते. अधिक मासात केलेल्या दानामुळे पितर प्रसन्न होतात, अशी श्रद्धा आहे. या काळात केलेली एकादशी विशेष पुण्यदायी मानली जाते. अनेक संतांनी अधिक मासात जप आणि दान करण्याचा उपदेश केला आहे. 100 पट फळ म्हणजेच फक्त पैशांची वाढ नाही. घरातील नकारात्मकता कमी होणं, मन शांत होणं, कुटुंबात प्रेम वाढणं, वाईट सवयी कमी होणं, भक्तीत मन लागणं, हीच खरी ईश्वराची कृपा मानली जाते. अधिक मासात विशेषतः या चुका टाळाव्यात. दान करून अहंकार दाखविणं, गरिबांचा अपमान करणं, खोटं बोलणं, अन्न वाया घालविणं, आई-वडिलांचा अपमान करणं, राग आणि द्वेष वाढविणं, दिखाव्यासाठी पूजा करणं. देवाला मोठेपणा नाही, तर नम्रता आवडते. ज्यांच्या घरी काहीच नाही त्यांचं छोटंसं दानही देव मोठं मानतो. दान केल्यावर हात रिकामे होत नाही, तर मन भरून जातं. देवाकडे जाणारा सर्वात सोपा मार्ग म्हणजेच सेवा. भक्ती आणि दान एकत्र आले की चमत्कारच घडतात. जिथे स्वार्थ संपतो तिथेच पुण्य सुरू होते. अधिक मास माणसाला माणुसकी शिकवते. पण अधिक मासात एक असं दान आहे जे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे देण्यासाठी काहीच नाही, तर लक्षात ठेवा. एक चांगला शब्द, एक ग्लास पाणी, एक भाकर आणि एक खरी प्रार्थना, हे सुद्धा देवासाठी मोठं दान असू शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मंदिर यात्रा विथ मिथुराज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.